नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे, डिपळ ठाकूर प्रेझेंट बोल बॉस बोल. आजच्या पॉडकास्टमध्ये संत साहित्याचे गाढे उपासक आणि ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि डोंबिवली टाइम्सचे एडिटर्स विलास प्रभाकर खानोलकर साहेब आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि आज आम्ही त्यांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करत आहोत. विलासराव प्रभाकर खानोलकर सेन्सॉर बोर्डपासून अनेक त्यांची प्रगती केलेली आहे. खूप साहित्यिक आहेत, जवळ 10 पुस्तकं लिहिलेली आहे. आणि आज त्यांची आम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि साहित्यिक ह्या नात्याने आम्ही विलासराव खानोलकरांना सांगणार आहे. प्रश्न विचारण्यापेक्षा आपलं स्वागत करून आपण डायरेक्ट आपलं मनोगत की आपण आपल्या बोल बॉस बोलमध्ये आपण बोलावं अशी मी विनंती करतो आहे. मला आपणा सर्व टीमचं स्वागत करताना आनंद होत आहे. आणि खरोखरच मी 26 जानेवारीचा दिवस आहे, ज्याला आपण म्हणतो संविधान स्थापना झाली तो दिवस आहे. तर अशा शुभदिनी आपल्यासारख्या उत्कृष्ट समाजसेवकांचे पाय आमच्या इकडे लागणं हा खरोखरच भाग्यवान दिवस आहे. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज हे दिवस पाहायला इथे माझ्या ज्याला म्हणतो आजी आणि आजोबांचे फोटोही आहेत. तर इथे मी ते स्वर्गातून पाहून आशीर्वाद देत असतील. तर आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमच्या शेजारी एक चरणकर म्हणून पुस्तक बनवणारे विक्री करणारे होते. आणि त्यांनी पुस्तकं त्यांच्याकडे अरेबियन नाईट्सपासून निरनिराळे लिगल पुस्तकापासून लहान मुलांच्या पुस्तकापासून जादूचा ज्याला आपण म्हणतो उडणारा गालिचा, जादूची अंगठी, अशी मोठी मोठी पुस्तकं असायची, छोटी पुस्तकं असायची. आणि ते आम्हाला सांगायचे तुम्हाला केव्हाही पाहिजे तेव्हा वाचायला. अरे वा. त्यांचं नाव मामा चरणकर आणि दुसरी माई चरणकर. आणि सर्व प्रेमळ होते. आणि विशेष म्हणजे आमचे वडील आणि वडिलांचे वडील हे सुद्धा एक प्रकारचं समाजसेवेचं त्यांच्या मनामध्ये आकृष्टता असल्यामुळे सर्वच चळवळीत ते पुढे होते. ही जशी आपण आता आहोत तसंच आमच्या घरी मी पूर्वी जसे 1956 साली 105 हुतात्मे झाले. ते संयुक्त महाराष्ट्री चळवळ त्या कार्यक्रमामध्ये आमचे वडीलही खास करून भाग घेत होते. प्रभाकर खानोलकर भाग घेत होते. आणि त्यावेळी त्यांना डांगेंपासून, भाऊसाहेब राऊतपासून किंवा इतर येणारे त्या काळातले जे कोण होते, SM जोशींपासून सर्व त्यांना भेटायचे. तसंच त्यांचेही वडील म्हणजे ज्याला आपण म्हणतो गणेश खानोलकर, मी प्रभाकर पंतवांचे वडील, तर ते सुद्धा पगडी वगैरे बांधायचे. मग ही मला वाटतं 1910च्या दरम्यानची गोष्ट असेल. त्यावेळी वाडीमध्ये सुभाषचंद्र बोस आले होते आणि त्यांना आणण्याचं काम आमच्या वडिलांनी केलं होतं. त्यांनी मोठ्या चौपाटीच्या समयमध्ये जाऊन त्यांना पत्र वगैरे दिलं आणि सुभाष बोस म्हणून. आणि त्यानंतर सुभाषचंद्र बोस हे आले. तसंच इथे मला वाटतं श्यामच्याई पुस्तक असणार माझ्याकडे. तर श्यामच्याईचे साने गुरुजी आले होते आमच्या घरी. नंतर ज्याला आपण म्हणतो गाडगे महाराज आले होते, संत गाडगे महाराज. मी असे सगळे मोठे मोठे जे त्या काळातले होते साधू संत येती करा तोची दिवाळी. आणि तो खरोखर तुमच्या ठाकूरद्वारच्या राऊत इस्टेटमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले भाऊसाहेब राऊतांच्यामुळे ती राऊतवाडी ओळखली जायची. मग तिथे सुलोचनाताई किंवा तुमच्याकडे ज्या पाहिलं ना की हा सगळा तो तुमचा क्रांती चळवळीने तो मावळ. आणि आपल्या वडिलांनी आपण संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये प्रभाकररावांनी काम केलं, गणेशरावांनी काम केलं. खानोलकरांची एक परंपरा आहे. आणि तुम्ही खानोलकरांच्या 3ऱ्या पिढीतले. तर आपण या 3ऱ्या पिढीमध्ये आपल्या आई वडिलांची आठवण साहित्याच्या मार्गातून कशी जपत आहात? तर ज्या वेळेला हे सर्व मोठे मोठे लोक येत असत तर जसे वडील किंवा आजोबा त्यांच्यामुळे घराला थोरा मोठ्या संतांचे पाय लागले. मी त्या काळामध्ये मृणाल गोरे येऊन गेल्या होत्या. नंतर आमचे ज्याला आपण म्हणतो प्रमोद महाजन येऊन गेले होते. नंतर गवा बेरे, नंतर दुसरे बेरे, निरनिराळे संपादक, असे सर्वांचा आमच्याकडे राबता असायचा. दुसरे बेरे नवशक्तीचे पुरा बेरे.
मी एक होते ते गोरे होते म्हणून त्यांना गोरा बेहरे मिळणार पुरा बेहरे आणि गवा बेहरे आणि एक माणूस म्हणून एक मासिक चालवायचे त्यांचे एक होते. हे सर्व मोठे मोठे लोक आणि वडिलांचे सर्व क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो उठबस असल्यामुळे साहित्यिक वगैरे यांचा असायचा. आणि शेजारी 14 खोल्या आणि एक पेपर 2 पेपर मग आम्ही वेगवेगळे पेपर घ्यायचो आणि सर्व पेपर नवाकाळपासून मराठापासून वाचून काढतो. त्यामुळे एक असं वाचनाची आवड झाली आणि त्या वाचनाच्या आवडीमुळे निरनिराळे साधू संतांची आई तर आम्हाला मी जसं आपण म्हणतो संध्या वाचून घे, नंतर शुभंकरोती म्हण, नंतर आमचे एक आजोबा होते अण्णा आजोबा, ते तर आम्हाला सर्व पुढ्यात बसून संध्या करणं किंवा ओम नारायण मा केशवान मा मधुसूदन मा तस्सी तू वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात किंवा सूर्यनमस्कार हे सर्व करून घ्यायचे. एक गजामामा म्हणून आमचे होते, ते तर सावंतवाडी संस्थांचे वकील होते म्हणजे पंचम खेमराजांचे. त्यांचं आमच्याकडे येणं जाणं असं आणि आम्ही सर्व लहान असल्यामुळे त्यांनी ते एकसारखे आम्हाला शिकवत राहायचे आणि त्यांचे संस्कार आमच्यावरती झाले. खानोकर साहेब, तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं बालपण आणि शाळा आणि कॉलेज? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे गिरगावला त्या काळामध्ये केरकर म्हणून एक हॉस्पिटल होतं आणि आम्ही चारी भावंडांचे जन्म तिथे गोराराम देवळाच्या बाजूला तिथेच झाले. आणि त्या डॉक्टर किंवा आमच्या तिकडे डॉक्टर सामंत होते, सुभाष सामंत होते, नंतर वाये सामंत होते, आप्पा सामंत होते आणि त्यानंतर आयुष्यामध्ये असे अनेक चांगले डॉक्टर्स पुन्हा भेटत गेले. मी ज्याला आपण म्हणतो डॉक्टर RY रांगणेकर, नंतर प्लॅस्टिक सर्जन ज्याला आपण नाव आहे त्यांचं मंगलवाडीत राहायचे आणि उत्कृष्टपैकी प्लॅस्टिक सर्जरी करायचे आणि असे मोठे मोठे डॉक्टर्स पुन्हा कॉन्टॅक्ट. शाळा आणि कॉलेज? तो शाळाचा विषय तर आलाच, जसं लहानपणामध्ये सर्व डॉक्टर भेटले. नाही, शाळा कुठे तुमची? तर शाळा जी होती तर जिथे जन्म झाला तिथून जवळजवळ 5 मिनिटाची 10 मिनिटाची शाळा होती, जितेकरवाडी शाळा. जितेकरवाडी. आणि जितेकरवाडी शाळेला जे प्रिन्सिपल होते ते आमचेच आजोबा होते, मी आजोबांचे दुसरे भाऊ, त्यांच्यावर अण्णा आजोबा, आणि तेही पण आम्हाला संस्कार करायचे. त्यानंतर हिंद विद्यालय शाळा होती. हिंद विद्यालय शाळेमध्ये खास करून ज्याला आपण म्हणतो मनोहर कोचरेकर सर होते आणि त्यांचे वडील शंकरराव कोचरेकर आणि गोडबोले मास्तर, तसेच नागपांडे मास्तर, SY गोडबोले. तर त्या काळात ते 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, किंवा 10वी परीक्षा कशी द्यावी, 12वी परीक्षा कशी द्यावी, हे सर्व निरनिराळे विषय शिकवायचे आणि त्यांना आम्ही मदत म्हणून करायचो. पण नंतर 10वी 12वी झाल्यावरती 11वी नंतर मी कोकणात गेलो, यायला उशीर झाला. ते एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यावेळी ते म्हणाले की आता तुम्हाला येताना उशीर झाला तर कसं काय तुमचं होणार, आता कशी ॲडमिशन मिळणार. मग तरी पण वडिलांचे मित्र तिकडे भवन्स कॉलेजमध्ये होते, ज्याला आपण शब्द म्हणतो दळवी प्रिन्सिपल. ते म्हणे खानोकर तुम्ही माझे जुने मित्र आहात म्हणून मी काय थांबवत नाही, पण 1 तारखेला आज 31 जुलै आलेले आहे, 2 दिवसात 1 ऑगस्ट येईल आणि टिळक जयंतीला तुमच्या मुलाला भाग घ्यायला सांगा. कला विज्ञान कुठच्या शाखेत तुम्ही? आर्ट्स शाखेमध्ये. कला शाखेमध्ये. हां, तर कला भवन्स कॉलेज चौपाटी आर्ट्स शाखेमध्ये. तर त्यांनी म्हणाले की तुला कुठे बक्षीस मिळायला पाहिजे. तसंच मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये म्हणजे सेंट झेवियरमध्ये. आणि त्यांनी माझं नाव लिहिलं आणि मला म्हणे तू घाबरू नको, तू पुढे येशील. मग आता म्हटलं आपण तर काही माहीत नाही आपल्याला, मग म्हणून मी कोचरेकर मास्तर म्हणून आमचे होते, त्यांचे जाऊन पाय धरले. मनोहर कोचरेकर आणि ते संस्कृत पंडित, नंतर विस्टन चर्चिलपासून सर्व पुस्तकांचे एकदम पाठ करणारे, मी ज्याला म्हणतो मनापासून आवड असणार. ते म्हणाले घाबरू नको, तू फक्त हे गोष्टी पॉईंट लिहून घे. बराबर लिही. आणि त्यांनी 4-5 पानं माझ्याकडे लिहून घेतली. आता म्हटलं लिहून घेतलं, आता म्हटलं फाडून टाक. मी म्हटलं मी टरकलो, अरे उद्याचं भाषण कडे फाडून टाक. म्हटलं नाही आता तू काय वाटेल ते बोल. पण नशिबाने जे काय त्यांनी सांगितलं होतं 4-5 विषय, मी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नंतर डेमोक्रेसी, हे इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी किंवा पॉलिटिकल सायन्स, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया, असे वेगवेगळे विषय. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना धडधड म्हणून ते एकदम खुश झाले. मला म्हणे, त्यांना पुन्हा नमस्कार केला, त्यांनी टाळी मारली मला, झाला तू पास झालास, पहिला नंबर तुझा आहे ना. आणि मी भवन्स कॉलेजमध्ये जाऊन त्या दिवशी उभा राहिलो आयुष्यात पहिल्यांदा. सर्व वात्रट, ज्याला आपण कोण बांड मारताय, कोण खडू मारताय, कोण टेवाळकर, अशी मुलं होती आणि ती आमच्यावरती वेगळे प्रयोग करते. भवन्स मोठं थिएटर भवन्स कॉलेज चौपाटीत आहे. आणि लोकमान्य टिळक जयंती दिवशी मी उभा राहिलो, तर माझ्यावर राजे म्हणून होते, तर त्यांनाही बक्षीस मिळालं. मी ते अपंग होते दोन्ही पायाने आणि एकदम हुशार होते आणि त्यांच्याबरोबर मला बक्षीस मिळालं.
नंतर ते म्हणा, अरे तुला ह्याच्यात मिळालं, उत्तम झालं, आता तुला इंग्लिशमध्ये जाऊन सेंट जीवनमध्ये बोलायचं आणि तिथे फक्त चिठ्ठ्या टाकायच्या. मग लगेच संध्याकाळी आम्ही तिथे इंग्लिशच्या लेक्चरला गेलो. आपण काय म्हणतो, स्पर्धा आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. त्याच्यामध्ये नेमकी जी आली ती इंडियन डेमोक्रेसी, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. आणि त्याचं त्यांनी जे कर्मणूक प्रदान सांगितलं होतं त्याप्रमाणे मी त्याचं विवेचछेदन केलं आणि सर्वांना आवडले. त्या ह्याच्यात पण पहिला नंबर आला इंग्लिश भाषणात. तुम्ही कला कौशल्य, पण हे सगळं करत असताना तुमच्या गावाच्या आठवणी, म्हणजे तुमचं जे गाव आहे मूळ, कुठे गाव आहे, काय गावाच्या आठवणी, त्याही थोड्याफार आम्हाला सांगा. जसं आपल्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात. एक कप्पा आपला आजी आजोबांच्या नावाने, एक कप्पा आपल्या आई वडिलांच्या नावाने, एक भाऊबंद किंवा आपली शिक्षण शाळा, ज्याला आपण नॉस्टॅल्जिका म्हणतो. तर हा नॉस्टॅल्जिका ह्या विषयामध्ये सांगायचं झालं तर कोकण हे माझं अतिसुंदर आहे. तर वालावलच्या बाजूला एक नदी आहे आणि नारायणाचं देऊळ आहे आणि त्याच्यानंतर चेनवण गाव येतं. म्हणजे जे पूर्वीचे जे ज्याला आपण म्हणतो, ह्या आत्ता बहुरूपी सिनेमा वगैरे आला दिलीप प्रभावळकरांचा, मी टीचर बॅकग्राऊंड पाहिलं शे, तर तसंच बॅकग्राऊंड तिकडे सर्व होतं. आणि निरनिराळे नाटकात काम करणारे किंवा ज्याला आपण वस्त्रहरण टाईप जी नाटकं बसवली आणि कोकणी पद्धत, त्याचाही आमच्यावरती संस्कार झाला. आणि घर मोठं होतं, खाली जवळजवळ 10, 12, 15 रूम, वरती 15 रूम, असं 30-32 रूमचं मोठं डोंगरातलं रूम. बाजूला प्रचंड हिरवगार आणि बाजूला विहीर वगैरे. तिथे नेहमी आम्हाला आंबे, गरे, फणस आणि आजोबा होते ज्यांचं नाव महादेव बाळाजी प्रभू. त्यांचे आमच्यावर संस्कार झाले आणि सर्वांनी प्रेमाने. आणि आजी आमची जी होती, मी आई, ती 7 बहिणीनंतरची 8वी होती. सर्वात लहान, तिच्यावरती सर्वांनी प्रेम केलं होतं. मी आणि तिचे संस्कार पुन्हा आमच्यावरती. मी पण माझ्या घरात सर्वात लहान होतो. सर्वांनी प्रेमाने सांभाळलं, मला सांभाळून घेतलं आणि मोठेपणे आपण सर्व ठिकाणी पावलापावलाला मदत केली. सर्व भावंडांनी मदत केली, आई वडिलांची तर मदत होतीच. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा सर्व कार्यामध्ये मदत करायला आणि उपयोग झाला. आता राऊत इस्टेट तुमच्या वाडीमध्ये रघुनाथराव पराडकर, म्हणजे आर.एन. पराडकर, चांगले संगीतकार आणि गीतकार, दत्ताची गाणी गायचे. बरोबर. तर त्यांचा काही तुमच्यावरती काही थोडा संत साहित्य परिणाम, फरक पडला? साईबाबाचे देऊळ होतं तिथे, समोर जगन्नाथाची चाळ होती, तिकडे पराडकरांचे कार्यक्रम व्हायचे. तसेच गोरारामाच्या देवळाकडे व्हायचे आणि ठाकूरदारला ते राहायचे. त्या रस्त्याला इराण्याच्या बाजूला पण आर.एन. पराडकर रस्ता, असं चौक असं पण नाव दिलं होतं. तर त्यांची देवभक्तीची जी गाणी असायची ती एकदम सुंदर आवाजात असायची. कधी कधी त्यांच्या सुधीर फडके वगैरे पण असायचे किंवा इतरही गाणारे असायचे. आणि त्यामुळे त्यांचे संस्कार पुन्हा आमच्यावरती झाले. आणि जवळ असणारी गोराराम मंदिर, सावळाराम मंदिर, नंतर मारुती मंदिर, शनिवारी तर आम्ही मारुती मंदिरात येतो, आई घेऊन जायची. नंतर इतर भावंड सर्व दिवाळीला जायचं. असं करत करत ते जे संस्कार होत गेले. जसं त्या काळामध्ये म्हणायचं, प्रमोद नवलकर सांगायचे त्या काळात, की तुमच्याकडे जर 10 रुपये जर असतील, कोणी बक्षीस दिलं लहान मुलांना, तर 5 रुपयाचं तुम्ही देवासाठी फूल घ्या आणि दुसरे 5 रुपयासाठी तुम्ही तुमच्यासाठी पुस्तक घ्या. ते फूल आहे ते तुम्हाला नेहमी पोलाइटनेस किंवा ईश्वराप्रती किंवा मोठ्या माणसांप्रती कसं प्रेमळपणे राहायचं आणि कसं पोलाइटनेसने राहायचं हे शिकवेल. आणि जे 5 रुपयाची जी पुस्तकं घ्याल ते तुम्हाला आयुष्यभर मोठं करेल. दत्तगुरु शिष्य परंपरेमध्ये आपण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्ती तोडला गेला आणि जवळजवळ मी 10 पुस्तकं लिहिली गेली. आणि तुमचे चिरंजीव तेही डोंबिवली टाइम्सचे कार्यकारी संपादक आहे, आमचे पायलट, करेक्ट, अमर कुमार. करेक्ट. अमर कुमार. तर तुम्ही हे जे पुस्तकं निर्मिती की यातलं साहित्य तुम्हाला कसं सुचलं? ह्याची खरं तोड सांगायची असं, ज्यावेळी मी 10वी-11वीला होतो, तर 11वीला माझ्या एका भावंडाला SSCचा 10वी-11वीचा फॉर्म मिळत नव्हता. तर आमची एक आत्या होती, तिचा गाणगापूरच्या महाराजांवरती खास लोभ होता. तसंच सिद्धारूढ स्वामींवरती लोभ होता. आणि ते सिद्धारूढ स्वामींचे दुसरे जसे म्हणजे दत्तावतारांपैकीच कदम बाबा म्हणून तिकडे असायचे. कदम बाबा ते MB वेलकर स्ट्रीटला असायचे, म्हणजे पुढारी ऑफिसच्या बाजूला. बरोबर. कदम बाबा रोड म्हणून होता छोटा. ते तिथे ते आम्हाला घेऊन जायचे. ते आमच्या घरी पण आले आणि काही प्रॉब्लेममुळे, प्रिन्सिपालच्या भांडणामुळे किंवा भांडकर, त्यांनी आमच्या भावाला फॉर्म दिला नव्हता. तर ते स्वामी मात्र घरी आले, मी दत्तगुरूंचे वंशज, आणि त्यांनी पाठीवर हात मारून म्हणत, तुला कुठच्याही परिस्थितीत फॉर्म मिळाला. मी भाऊ आमचा सर्व परीक्षेत चांगल्या रीतीने मार्क मिळवणारा, पास होणारा, पण त्यांच्या काही चुकांमुळे मॅनेजमेंटच्या फॉर्म मिळत. पण दुसऱ्या दिवशी काही 4-5 दिवसात पत्र आलं आणि गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केलं, सर्व मुलांना आम्ही
बोर्डाचे फॉर्म देणं. आता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रोज सकाळी आपण भक्तिरंग. मी आपलं हे असायचं निरूपण Correct, असायचं. correct. तुम्ही सकाळच्या वेळेला एवढं सगळ्यांना ती जनजागृती करायची, ते काय होतं विशेष नाही, त्याच्या मागे असं झालं, ज्यावेळी आम्ही वडाळा विठ्ठल मंदिरला गेलो हो. तर सुरेश प्रभू साहेब होते. हो. सुरेश प्रभू म्हणाले, अरे तुला एवढी देवाची आवड आहे, विठ्ठलाची गाणी म्हणतोस, विठ्ठलाची निंदणारे प्रवचन करतो, तर तू टी व्हीवर का नाही करत? आणि नेमके आमचे भगवान परब म्हणून होते आणि तसेच आमचे दुसरे गुरु होते दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही हा कार्यक्रम आम्हाला घ्या. आणि मग लोकरंग, भक्तिरंग, नंतर आजचे पाहुणे, आजचे मेहमान किंवा डॉक्टर, हॅलो डॉक्टर, असे सह्याद्रीवाणी तुम्ही एक काळ गाजवलेली आहे. बरोबर. पण विशेष म्हणजे तुम्ही तिकडून सेन्सॉर बोर्ड, मी चित्रपटाचं एवढं मोठं सेन्सॉर बोर्ड केंद्रीय कमिटी बरोबर. तुम्ही काम केलं, त्यातल्या काही तुमच्या आठवणी सांगा. ह्याच्या मागे आयडिया अशी होती की निरनिराळी लोकांची संपर्क राहिल्यामुळे, चांगल्या प्रकारे पी आर चांगला असल्यामुळे आणि समाजसेवेची आवड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो चष्म्याचा कॅम्प, ब्लड जवळजवळ 25 वेळा मी ब्लड डोनेशन केलेलं आहे. सर्व कार्ड अजून माझ्याकडे आहेत. ब्लड डोनेशनचा कॅम्प, नंतर अपंगांना मदत किंवा इतर कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत करा, अनाथ मुलांना मदत करा, किंवा निन्या आपण ज्याला म्हणतो गाडगे महाराजांच्या धर्मशाळेत जाऊन मदत करा. असं करत करत अनेक ठिकाणी ते सर्व त्यांनी कार्य बघितलं आणि सोशल वर्क बघितलं आणि त्याचबरोबर असलेली आवड पाहून त्यांनी सांगितलं की तुम्ही सेन्सॉर बोर्डचे जे दिल्लीवरून तिकडून ऑर्डर आली आणि त्यात सुरेश प्रभू आणि तुमच्यासारखे दत्तारामसारखेही काही माणसं होती, त्यांच्या प्रयत्नामुळे ते सहज साध्य झालं आणि तिथून पत्र आलं की तुमची आम्ही नेमणूक केलेली आहे. तर मधल्या काळात तुम्ही आदरणीय नारायण साहेबांचं जे प्रहार दैनिक आहे त्यातून तुमचं कॉलम होतं अक्कलकोट स्वामी समर्थांच्या विषयीचं, वेगवेगळ्या साधू संतांचं. त्या कॉलम तुमचं किती वर्ष चाललं, त्या कॉलममध्ये तुमचं वैशिष्ट्य काय होतं? ते ती जशी लहानपणी सिद्धारूढ स्वामींची मी आठवण सांगितली, तसंच रात्री एकदा 1, 1:30, 2 वाजताच्या दरम्यान इथून पहाटे जी ही जायची, ज्याला आपण शब्द काय म्हणतो, पालखी जायची चौपटीला, त्या स्वामींचे पादुका म्हणजे ते अक्कलकोट स्वामी समर्थांची पालखी गिरगाव ठाकूरद्वारातून गिरगाववरून ती समुद्रस्थान, करेक्ट, समुद्र स्नान सोहळा. मग त्या पालखीला मी अनेक वर्ष राहत होतो. मनावरती संस्कार तर होते, नंतर नाशिक, अक्कलकोट वगैरे सर्व केलेलं होतं. आणि तर त्याचा रथावरती असलेला जो फोटो आत्ता जो आपण पाहिलात एंट्रीला, तो 8x10चा मोठा फोटो रात्री 1:30-2 वाजता माझ्याकडे आला आणि ते म्हणाले, साहेब तुमच्याकडेच ठेवा. नंतर आम्ही ते पालखीचंही दर्शन घेतलं, नंतर त्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी 1-2 ठिकाणी गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं, तुमचा एवढा आवड आहे आणि तुमची मास्टर, तर तुम्ही स्वामींवरती लिहायला सुरुवात करा. 1 दिवस स्वामी, 1 दिवस साईबाबा. तुमच्या बाजूला पुस्तकं किती लिहिले तुम्ही? मी स्वामींची 3 पुस्तकं झाली, नंतर तुमचा दत्तगुरूंची 3, नंतर तुमच्या साईबाबाची 3 पुस्तकं, नंतर कवितेची पुन्हा पुस्तकं, ही जवळजवळ 3 झाली वेगवेगळ्या विषयावरची. आपल्या चिरंजीवाचा फोटो आहे, हा चिरंजीवाचा फोटो आहे. आणि त्याने चिरंजीवाने त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण काय शब्द म्हणतो, तर त्याने काव्य सुमने, पुष्प सुमने नाही, त्याने श्रीकृष्णाचाही रोल एका कार्यक्रमात केला होता. वा. मी हे टी व्ही दूरदर्शनवरती श्रीकृष्णाचा कार्यक्रम करणं, आणि तो जन्मताच सुंदर आणि हँडसम असल्यामुळे त्याला ते शोभून दिसलं. सर्वांनी मार्कही चांगले दिले आणि नंतर निरनिराळ्या कार्यक्रमामुळे मोठ्या मोठ्या लोकांची संगत लाभली. मी ज्या ह्याच्यामध्ये इथे फोटो आहेत, मी आमचे शिवसेना प्रमुखपासून, उद्धव ठाकरे साहेबांपासून, आदित्य ठाकरे साहेब, सुरेश प्रभू साहेबांपासून, नंतर लोढा साहेबांपासून, नंतर त्याचबरोबर निरनिराळ्या मोठ्या मोठ्या लोकांचं संगती लाभली आणि तो जगन्नाथ रथ पुढे पुढे सरकत. तुम्हाला गिरगाव भूषण, मुंबई भूषण, पण तुम्हाला एवढं दिल्लीचा भारतीय दलित साहित्य अकादमीचाही मोठा पुरस्कार, मी पुरस्कारची मालिका, आता पोलीस पुरस्कार, मी एवढं तुमच्याकडे तुम्ही मिळवलं. तुम्हाला मराठी वृत्तपत्र मुंबईने गिरगावचा इतिहास याच्यावरती तुम्हाला पुरस्कार दिला होता. तुम्ही अगदी विविध साहित्य लेखन केलं, सामाजिक कार्य केलं, तुम्हाला अनेक संस्था संघटनांचे पुरस्कार मी गल्ली टू दिल्लीपर्यंत मिळालेले आहे. या सन्मान चिन्ह, ही राजमुद्रा आहे किंवा विविध चिन्ह, हे पुरस्कार आहे. या पुरस्काराविषयी काही माहिती सांगत का? खरं सांगायचं तर जसे इथे आई वडील आहेत, हाच सर्वात मोठा पुरस्कार.
मी त्यांचे आशीर्वाद, बाजूला हनुमान आहे, हो. मी जितेगडवाडीतला जो हनुमान किंवा पिकेट रोड मारुती त्याचे संस्कार, आणि बाजूला असलेलं गोराराम मंदिरचं, आणि हे सर्व गिरगावातली सर्व देवळं अगदी भवन्स कॉलेजमधले देऊळ, मारुती दे मंदिर, हे भक्तिरंगमध्ये जवळ 30-40 देवळं. मी अगदी मला वाटतं आपण नाशिकपासून किंवा अक्कलकोटपासून 1000 ठिकाणी जाऊन आपण निरनिराळे पाय फाटेपर्यंत, कपडे फाटेपर्यंत सर्व शूटिंग आम्ही केलं. ऐकलं का? पावसामध्ये. आणि तो जो महाकुंभ मेळा होता, त्या महाकुंभ मेळ्यात पावसाच्या पाण्यात आम्ही जाऊन नाशिकमध्ये? कोटासकट जाऊन मी हजर राहिलो. नाशिकमध्ये पंचवटीला? नाशिकमध्ये. कोण? नाशिकमध्ये. तर त्याची गंमत अशी, तर बाकी सर्व इंग्लिश जे फोटोग्राफर होते, व्हिडिओग्राफर, त्यांना एक्सप्लेनेशन करणारा कोण नव्हता महाकुंभ मेळ्याबद्दल, आणि सुटाबुटातलं मीच होतो. त्यावेळी मी ज्यावेळी पाण्यामध्ये गेलो आणि काही त्या छोटे 2-4 बालवीर स्वामी होते, त्यांना माझ्या खांद्यावर बसवलं, आणि ते खांद्यावर बसून त्यांनी तलवार वगैरे फिरवून दाखवली महाकुंभ मेळ्यात. आणि ते सर्व इंग्लिश जी चॅनेल किंवा BBC चॅनेल, इतर इंग्रजांची चॅनेल, त्यांनी ते सर्व शूट केलं. आणि दे आस्क मी अबाउट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस महाकुंभ मेळा, हाऊ दिस इट कम्स आफ्टर सो मेनी इयर्स, लाईक दॅट दे आस्क द मेनी क्वेश्चन. आणि त्यांची उत्तर दिलं, तेवढा आनंद झाला. त्यांनी सर्वांनी लाईन लावून माझ्याकडून स्टेटमेंट घेतलं. तर अशा रीतीने जे काही चांगली कामं केली, ईश्वरी सेवा किंवा स्वामींवरती लिहिलेलं पुस्तकं, साईबाबांवरती लिहिलेलं पुस्तकं, आणि साईबाबांवरती तर मला असं सांगायचं, मी ज्यावेळी लहान होतो, मी 3-4 वर्ष, त्यावेळी 1-2दा टायफॉईडने असं आजारी पडलो. तर आता मुलं म्हटल्यावर कुठे जातात, फिरतात, तर मी डोक्याला कांदा बांधलेला, इथे सर्व बांधलेलं रक्तचंदनापासून, आणि मी सर्व चाळीमध्ये वाडीमध्ये फिरायचं. तर शेजारचे म्हणायचे, अरे हा बघा बाल साईबाबा आला, बाल साईबाबा आला. तर ते एक मनामध्ये असं होतं की मला साईबाबा जर लहानपणी एवढे म्हणत होते, तर खरोखरच मला साईबाबांवरती काहीतरी हे केलं पाहिजे. आणि म्हणून हां, आणि म्हणून मी आमच्या बाजूला असलेल्या साईबाबा मंदिरात जाऊन नमस्कार केला आणि पुस्तकं लिहायला घेतली. आणि बराबर त्याची एका वेळ पारायणे जशी आपण करतो तशी मी बराबर लिहून. तुम्ही तब्बल 10 पुस्तकं लिहिली आहे, आणि पुस्तकं तुम्ही संत साहित्याचे गाढे उपासक आहात. आणि आज आमच्या विशेष म्हणजे पॉडकास्टमध्ये तुम्ही आम्हाला मुलाखत दिली. आज तुम्हाला मुंबईचा जे आपले प्रभादेवीच्या सिद्धिविनायकचं मी अर्पण करून, आणि तुम्हाला आमच्या डिपल ठाकूर प्रेझेंट आमचे दत्ताराम घुगे यांच्या वतीनं तुम्हाला एक आम्ही सन्मान करीत आहोत. आणि आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला आपण जी मुलाखत देऊन जे आम्हा सर्व दर्शकांना आम्ही प्रेरित केलं, आम्ही तुम्हाला तुमचा हा जाहीर गौरव करतो आहे. विलासराव प्रभाकर खानोलकर एक खूप अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे, एक ठसा आहे, गिरगावमधला ठसा, आणि विशेषतः एक माणसातला माणूस, खरा स्वार्थ तोची करी ज्याचा स्वार्थ समाजा उदारी, समाजाच्या उदारासाठी नेहमी काम करणारे, रात्रंदिवस गोरगरिबांची हेडलाईन विलासराव प्रभाकर खानोलकर, आपलं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. आज तुम्ही माझा सत्कार करताना मला आजच्या तरुणांना फक्त एकच शेवटचा संदेश द्यायचा आहे की उत्साहम साहसम धीरा बुद्धिशक्ती पराक्रमा यत्र षष्टाम वर्तन्ते तत्र देवो सहाय्यकृताभव. मी तुम्ही नेहमीच लहान मुलांसारखे उत्साही राहा, उत्साहम साहसम धीरा, हनुमानासारखे साहसी राहा, धीरा म्हणजे जसं द्रोणाचार्यापासून इतर संत मुनी झालं, उत्साहम साहसम धीरा बुद्धिशक्ती पराक्रमा, मी नेहमी पराक्रमी वृत्तीने राहा. आणि मग 6 गोष्टी असल्यावरती मग 7वा देव येतो. आणि हा देव जो माझ्याकडे आला, हा सर्व अनेकदा स्वप्नात 3 वाजता 2 वाजता उठून पण मी त्याच्यावरती लिहिलं, आणि त्याचा हे सर्व मिळालेलं त्याचे आशीर्वाद हे सर्व देवानेच माझ्याकडून लिहून घेतलं. नाही तर माझ्यासारख्या पामर. आणि सर्वात पहिली कविता आई ज्यावेळी 15 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये होती, त्यावेळी ते एक्सरेच्या कागदावरती मी लिहिली पहिली आईची कविता. ती जवळ 100 ओळीची कविता होती, नवाकाळपासून सर्वांनी छापली, आणि रडत रडत मी ती लिहिली. आणि सर्व नर्सिस आला, सिस्टर, आणि सर्व म्हणाले तो असा मुलगा या आईला मिळाला, हे खरं आनंद आहे. आणि नंतर ती जी लेखमाला लिहिण्याची मी लहानपणापासून लिहित होतो, ती सर्व आनंद वाढत गेला. आणि त्याचा परिपाक म्हणजे ही सर्व लिहिलेली पुस्तकं आणि आपल्यासारखे मिळालेले मोठे मोठे मित्र, आणि त्यामुळेच मी पुढे प्रगती करू शकलो. आणि याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहोत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर, जे आपण संत साहित्य लेखन केलेलं आहे. आणि आज आमच्या पॉडकास्ट माध्यमातून आम्ही उत्तर मुंबईतून दहिसरवरून आम्ही ठाकूरद्वार राऊतवाडीपासून तर आज आमच्या खोताच्या वाडीपर्यंत आलं आहे. आणि खोताच्या वाडीने एक इतिहास नेमला आहे की आमचे ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे ते या भागातले, दिलीप ठाकूर या भागातले,
आणि ह्या खोताच्या वाडीमध्ये आज विलास खानोलकरही तुम्हाला सर्व दर्शकांना आज एक खोताची वाडी आपण मुंबईत आहोत का खरोखर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पुढे आपण खोताची वाडी विलास डिप्पल ठाकूर प्रेझेंट बोल बॉस बोल दत्ताराम घुगे आज पॉडकास्टवर आमचे विलास प्रभाकर खानोलकर यांची मुलाखत घेताना खरा स्वार्थ तोची करी ज्याचा स्वार्थ समाजा उधारी. खरोखर ही मुंबईची हेल्पलाईन आहे आणि आपण जर पाहिलं जो सच्चा खरा मित्र म्हणून संत साहित्याचे गाढे उपासक विलास खानोलकर साहित्यिक सामाजिक क्षेत्रातले आणि विशेष म्हणजे शासकीय सल्लागार कमिट्यांवर कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाला आमच्या बम्बई से आया मेरा दोस्त को सलाम करो, दिन को आराम करो, रात को डबल आराम करो. ऐसे हमारे ध्यान है. ये सागर का सुपुत्र है, बहुत होशियार है, स्पोर्ट्समैन है. इनके ही जो सागर के पिताजी जिनका नाम है, क्या नाम है? योगेन भाई. उन्होंने ये मंदिर बनाया. नहीं छोड़ेंगे मगर तेरा हाथ न छोड़ेंगे, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे ना छोड़ेंगे. इस तरह से आज हमने युग को एक पिक्चर के लिए साइन किया है. उसको 1 करोड़ रुपए कर मिलने वाला है. सबके लिए मैं आभारी हूँ. धन्यवाद. कैमरे के साथ कैश चिनो. बोला. खोताची वाडी म्हटलं की आनंदी आनंद. जसा इकडे दिवाळी असते तसाच गणपती असतो. आज माघ महिन्याच्या 26 जानेवारीच्या दिवशी आपण गणपतीसाठी उभे आहोत. या गणपतीला आपण त्रिवार वंदन करतो. सर्व इकडचे खोताजेवडीतले मंडळ ह्या गणपतीचा कार्यक्रम जवळपास 11 दिवस करतात आणि सर्व मुले मोठे लोक सर्व खुश होतात. असा गणपती तुम्हालाही आशीर्वाद देव. खोताची वाडीचे वैशिष्ट्य आहे. वाडी म्हटलं की जे ख्रिश्चनांचा जो चर्च आहे तो 1999च्या दरम्यान त्याची स्थापना केली. तसंच 1964च्या दरम्यान त्याची
पूर्णपणे पायाभरणी केली. तर अशी खोताची वाडी कमीत कमी इकडे 12-14 छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि इकडे येणारा प्रत्येक माणूस चुकामुक होऊन पुन्हा पुन्हा जातो. पण इथे सर्व आनंदी लोक असल्यामुळे पूर्वीपासून जे 56 बंगले होते त्यातल्या त्या काही बंगले शिल्लक आहेत आणि ह्या वाडीची जी गंमत आहे ती 25 डिसेंबर, 31 डिसेंबर, 1 जानेवारी, तशीच दिवाळी, गणपती, गिरगावचा राजा जसा इथे बाजूलाच आहे आणि अशा रीतीने खोताची वाडी सर्वांना आनंद देत असते. गिरगावचं जशी अँटिक प्लेस, जशी अँटिक दागिने तसा हा खोताची वाडी आहे. धन्यवाद धन्यवाद. सदानंद प्रभू यांचा सत्कार करतो. त्यांना अयोध्येहून आणलेली जय श्रीराम असं लिहिलेली जी खास शाल श्रीफळ आहे ते आपण दिलेली आहे आणि त्यांचा आपण सत्कार करतो. त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे. खाली बघा. जय देव जय देव जय श्री शंकर आरती जय देव जय देव जय श्री शंकर आरती देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती नारायणाने समर्पयामि अधिकं केशवं राजाधिराजाय प्रसन्न. आचरेकर साहेबांनी सांगितलं वेळ कमी आहे पण आयुष्यामध्ये कधीच वेळ पुरत नसतो असे त्यांचे वडील आम्हाला नाना आचरेकर सांगायचे आणि म्हणून आम्ही सर्व ईश्वर चरणी त्यांच्यासाठी समयी तेल आणि वात लावत असतो. जोरात वाजवा आणि मनीष आणि राखी
कोळीवडी म्हणजे 120 वर्षाची परंपरा. जसे भाऊसाहेब राऊतांचा बंगला सुप्रसिद्ध, तशीच कोळीवडीचा गणेशोत्सव सुप्रसिद्ध. कोळीवडीची जी आपण पूजा म्हणतो, सतरंगी पूजा श्रीराम मंडळाची, त्याचं यावर्षीचं 75 वर्ष. कोळ्याच्या वडीच्या 14-15 बिल्डिंगी आणि त्यातल्या सर्वांनी मिळून साजरी केलेली ही आनंदी पहाट. आणि ह्याच्यामध्ये हा आपण विठ्ठल उभा केला आहे आणि या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्व भक्त पुंडलिकाच्या रूपाने येत आहेत आणि ते सर्व मिळून आज हा कार्यक्रम साजरा करत आहेत. त्याबद्दल सर्वांचं आपल्याला अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही केसरीच्या सुनीता, प्रसन्न तुम्हाला लक्ष्मी आणि वनिता. तुम्ही केसरीच्या सुनीता, प्रसन्न तुम्हाला लक्ष्मी आणि वनिता. गजांत लक्ष्मी तुमचे गुण गाता, कन्याकुमारी ते काश्मीर ते सर्वत्र तुमचं नाता. तू आता टाळ्या वाजवायच्या. सर्व म्हणती जिजी जिजी, संकटे करते चिची चिची. मदर टेरेसा तुमची आजी, अहिल्याबाई होळकर तुमची पणजी. वाजवता. तुम्ही केसरीच्या महाराणी, जणू प्रसन्न तुम्हाला झाशीची राणी. पाटीलांची तू, आता थांब, मी हात वर केल्यावर वाजवतो. पाटीलांच्या तुम्ही जिजाऊ राणी आणि नव्या पिढीच्या आम्ही करतो स्वागत राणी. जोरात टाळ्या. सून प्रेमळ हुशार संगीता, शैलश हिमांशू झेलम सरिता. आर्या आदित्यची तुम्ही लक्ष्मी माता, वंदन करती सारे येता जाता. बरोबर. वाढविल्या केसरीच्या शाखा, जिंकुनी जगाच्या शाखा आणि उपशाखा. 5 स्टार 10 स्टार बोट उभी भाऊच्या धक्का. स्वतःचे एअरजेट विमान घेऊन उभा कृष्ण सखा. सारे केसरी म्हणती मा तुझे सलाम, संगीता शैलेश करी मा तुम्ही सौ सलाम. आदित्य हिमांशु करी हजार सलाम. विलास अमर करी तुम्हाला लाख लाख सलाम. आजच्या वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही पण सांगत तू नेवाळकरांची कन्या, गोपाळ शंकराची देसाईची कन्या, तू कुडाळ देशकरांची कन्या, सरस्वतीची हे येता येता गाडी दिल्या म्हणजे सर्व स्टेनोग्राफीमध्ये. सरस्वतीची साक्षात तू सुकन्या, लक्ष्मीची खरी मानस कन्या. मी हात वर करत मी टाळ्या. विद्वान ऋषी हेमंताचे, विद्वान ऋषी हेमंतांची तू वृषाली. मनात तुझ्या अनेक चित्रे आली, अलगद कॅनव्हासवरती अवतरली. साक्षात राजा रवी वर्मारूपी अवतरली. जणू शकुंतलेची कन्या मेनका, मनात अनेक सुविचारांच्या मनुका. किती करून तुझ्या कौतिका, चित्रे तुझी स्वर्गाची अवंतिका. जोरात आणले परत तू कोकण वैभव, चित्राने वाढविले रवींद्रचे वैभव. प्रभादेवीचे वाढले अतिवैभव, सिद्धी विनायकाचे प्राप्त निधी आणि सिद्धी वैभव. टाळ्या. सगळी बक्षीस विनर, निसर्ग चित्रे तुझी प्राईज विनर. तू M.A. भुसेनची कधी रनर, गुळगावकरांची शिष्या विनर. भक्ती रंगात आणले रंग, कोकणातील सुधाकरांचे सप्तरंग. पुष्पलता मातोश्रींचे इंद्रधनुष्य रंग, चौपाटीचे अनंत अनंत सप्तरंग. गाडगे महाराजांची मानस कन्या, साने गुरुजींची पवित्र कन्या, मदर टेरेसा आणि सामंतांची कन्या. साऱ्या विश्वाची तू सरस्वती कन्या. नमस्कार. आज आपण DSP मंडळाच्या जो गणपती आहे तिथे आपण उभे आहोत. मागे DSPचा गणपती आहे. गेली 71 वर्ष हा गणपतीचा कार्यक्रम चालू आहे आणि सोन्याच्या दागिन्याने याला मडवलेलं आहे. करोडो 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 रुपयाचे दागिने भक्तांनी वाहिलेले आहेत आणि ते सर्व या गणपती. मुंबई लायन्स के क्लब के गवर्नर, लायन्स इंटरनेशनल के आप गवर्नर. गरीब को हजारों बाटे छाते, अन्न धान्य चावल डाल के पोते. हजारों बाटे ठंडी में कंबल, लाखों को बाटे दवा दारू साइकिल. अंधों के बने कभी काठी, शैतानों को कभी मारी लाठी. श्री कृष्ण सुदामा को मारी मिठी, जबान में शक्कर और हाथ से मिटी. गरीबी के आप थोर बसिया, जनता के आदर ने ऐसा बसिया. आप मुंबई के थे, मुंबई के श्री,
आपको मिले पद्मश्री, आपको मिले भारत भूषण, आपको मिले पद्म भूषण। आप जो 6000 के 50,000 आज के डायबिटीज के ऊपर आपको और 100 साल जितने माधव बाग की तरफ से और हमारे डॉक्टर शीतल की तरफ से और हमारे जो गिरगांव के खास शेट्टी आए हैं उनकी तरफ से ये मैं उनको तोहफा दे रहा हूँ की द्रौपदीच्या संरक्षणासाठी मी केव्हाही धाव घेईन। तसं सर्व आया बहिणीच्या मदतीसाठी आमचे धाव घेणारे आवाड साहेब यांना स्वामी समर्थांचं जे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आणि स्वामी समर्थांचे अलौकिक चरित्र ते मी त्यांना प्रदान करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि असेच त्यांना 100 वर्ष आयुष्य स्वामी आणि साईबाबा आणि सर्व 33 कोटी देव देतील अशी मी शुभेच्छा ईश्वराकडे देतो। दत्तात्रय आंबेकर यांच्या मागे फोटो असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ते गुरु आणि त्यांचे शिष्य त्यांच्या 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून त्यांना आपण एक मानपत्र देत आहोत। कामगार रत्न गोविंदराव मोहिते राष्ट्रीय वीर मजदूर संघटने त्याचे 2 पुस्तक मी आपल्याला वाचून दाखवते। मैत्री संस्था सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती यातर्फे आणि विलासराव खानोलकर आपण गिरणी कामगारांचे नेते, आपण गिरणी कामगारांचे नेते, गिरणी कामगारांचे कल्याणकारी नेते। जनता गरीब तुमचे नाव घेत होते जेव्हा तुम्ही दिनरात आंबेडकरांचे नाव घेत होते। मी हात वर गेलो टाळ्या बाबू बेनू तुमचा होता आदर्श, शाहू महाराज तुमचा आदर्श, पंडित जवाहरलाल नेहरू तुमचा आदर्श, महात्मा गांधी तुमचाच आदर्श, सिंधुताई सपकाळ तुमचा आदर्श, बाबा आमटे तुमचे आदर्श, फर्नांडिस दत्ता सामंत तुमचे आदर्श, कर्णिक कोतवाल गुबी तुमचे आदर्श, शिवाजी महाराज तुमचा आदर्श, मदर टेरेसा तुमचाच आदर्श, अहिल्याबाई होळकर झाशीची राणी तुमचा आदर्श, मार्टिन लुथर किंग तसेच बराक ओबामा, मेधा पाटकर, चित्र खानोलकर, मोठे मोठे गंदे खानोलकर, शिरीष कुमार व 105 हुतात्मे हेच तुमचे आदर्श। अहिल्याबाई रांगणेकर, गाडगे बाबा, मृणाल गोरे, मधु दंडवते, मधु लेंबले हे तुमचे आदर्श, ग.दा. आंबेकर, सावंत, महाडिक हे सारेच तुमचे आदर्श। पिताजीने दिले तुम्हाला जनसेवेचे शिक्षण, मातोश्रीने दिले गरीब सेवेचे शिक्षण, साने गुरुजींचे प्रेमाचे शिक्षण, ज्ञानेश्वर तुकाराम संत चरित्राचे आपल्यावर झाले शिक्षण। लाभो तुम्हा सहस्त्र चंद्र दर्शनाचे सुख, बघाल तुम्ही साईबाबा शिर्डीचे मुख, स्वप्नात तुम्हा भेटतील स्वामी समर्थ, आनंदे 100 वर्षे जगतील तुम्ही, जगाल तुम्ही तपेत राखून समर्थ। एवढे बोलून सरांना हे मानपत्र मी प्रदान करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करा। फोटो घे सर, मी नाही फोटो घे। नाही पूर्ण जगाला पहाटे पहाटे कळतं की आज सूर्याचा उदय झालेला। जसं पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला चंद्र उगवल्यावरती सर्वांनी आज त्यांच्या दुर्गा ब्रिगेडचा राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थापना झालेली आहे, तर तिचं आपण स्वागत करतो आपल्या मंचावरती टीव्हीच्या आणि तसंच आज दुर्गा ब्रिगेडचे तसंच आमचे जे मुख्य आहेत त्यांचाही मी स्वागत करतो, त्यांचे वडील आणि 2 मिनिटं